आज आपण फिक्स्ड एंड मुवमेंट्स ड्यू टू सिंकिंग ऑफ सपोर्ट्स बघणार. फिक्स्ड एंड मुवमेंट ही एक रिॲक्टिव्ह मुवमेंट आहे. फिक्स्ड एंड मुवमेंट का डेव्हलप होते, तर फिक्स्ड एंडला स्लोप आपल्याला 0 पाहिजे. तो 0 राहावा म्हणून एक फिक्स्ड एंड मुवमेंट जेव्हा सपोर्ट सिंक होईल तेव्हा एक फिक्स्ड एंड मुवमेंट डेव्हलप होईल. तर या एक्झाम्पलमध्ये राईट सपोर्ट सिंक झालेला आहे, त्याच्यामुळे हा मेंबर ए बी हा क्लॉकवाईज रोटेट होईल. पण आपल्याला एंड फिक्स्ड असल्यामुळे एंडला मुवमेंट 0 पाहिजे. तर ती 0 कशी होईल, तर आता हा मेंबर क्लॉकवाईज रोटेट झाला आहे, तर आपल्याला अँटी क्लॉकवाईज एंड मुवमेंट्स जनरेट होतील. त्या रिॲक्टिव्ह मुवमेंट आहे, त्या मुवमेंट म्हणजे फिक्स्ड एंड मुवमेंट्स. सो आपल्याला या मुवमेंटचे डायरेक्शन तर कळाले, मेंबरच्या रोटेशनच्या ऑपोजिट. का ऑपोजिट, तर मेंबर रोटेट होते क्लॉकवाईज, त्याच्यामुळे इथे रोटेशन होऊ शकतं. पण आपल्याला रोटेशन नको आहे, थिटा 0 पाहिजे, त्याच्यामुळे त्याच्या ऑपोजिट अँटी क्लॉकवाईज दोन्ही एंड्सला सेम डायरेक्शन राहणार. एक मुवमेंट जनरेट होणार फिक्स्ड एंड मुवमेंट्स, त्याची मॅग्निट्यूड 6EI डेल्टा बाय एल स्क्वेअर. 6EI डेल्टा बाय एल स्क्वेअर. तसंच सेम इकडे, तर इकडे राईट सपोर्ट सिंक झालं होतं, इकडं लेफ्ट सपोर्ट सिंक झालं. तर इथे मेंबरचं रोटेशन अँटी क्लॉकवाईज, सो मुवमेंट कशी लागणार, क्लॉकवाईज दोन्हीकडं. त्याची मॅग्निट्यूड 6EI टू डेल्टा म्हणजे डिफ्लेक्शन डिवायडेड बाय एल स्क्वेअर. 6EI डेल्टा बाय एल स्क्वेअर. नेक्स्ट एक्झाम्पल, इकडे एक सपोर्ट फिक्स्ड आहे, एक सपोर्ट हिंज आहे किंवा रोलर आहे. सपोर्ट रोलर आहे, दुसरा फिक्स्ड आहे. तर या केसमध्ये आपल्याला फक्त इथे स्लोप 0 पाहिजे. इथे काही स्लोप असेल तरी चालेल, कारण हा सपोर्ट रोलर आहे, इथे स्लोप अलाउड आहे. ते स्लोप 0 पाहिजे, तेव्हा फिक्स्ड एंड मुवमेंट कुठे लागणार, इथे स्लोप 0 करायचं आहे फक्त. तिथं मेंबरचं रोटेशन क्लॉकवाईज, सो फिक्स्ड एंड मुवमेंट अँटी क्लॉकवाईज. जेव्हा एक फिक्स आणि एक रोलर असेल तेव्हा 3EI डेल्टा बाय एल स्क्वेअर. ते सेम तेच, एक हिंज दुसरा फिक्स्ड, हिंज किंवा रोलर दुसरा फिक्स्ड. इथे स्लोप अलाउड आहे, ते स्लोप अलाउड नाही. रोटेशन क्लॉकवाईज होते, सो मुवमेंट लागणार अँटी क्लॉकवाईज 3EI डेल्टा बाय एल स्क्वेअर. इकडे मुवमेंट किती, 0, इथं अलाउड आहे. इकडे मुवमेंट 0 अलाउड आहे. काय अलाउड आहे, रोटेशन अलाउड आहे. इकडे रोटेशन अलाउड नाही. जिथे रोटेशन अलाउड नाही फक्त तिथंच फिक्स्ड एंड मुवमेंट येणार. तर हा सपोर्ट बी सिंक झाल्यामुळे एला आणि बीला रिॲक्शन पण डेव्हलप होणार. दोन्हीकडे रिॲक्टिंग मुवमेंट्स डेव्हलप झाल्या. त्या मुवमेंट्सला बॅलेन्स करण्यासाठी, कधी पण मुवमेंट्सला बॅलेन्स करण्यासाठी आपल्याला फक्त कपल लागतो. कपल म्हणजे 2 इक्वल अँड अपोजिट फोर्सेस. तर ह्या कपलचं मॅग्निट्यूड कसं काढायचा, या दोन्ही मुवमेंटची ॲडिशन. काय ॲडिशन, कारण दोन्हीचे डायरेक्शन एकच आहे. सो 6EI डेल्टा बाय एल स्क्वेअर, 6EI डेल्टा बाय एल स्क्वेअर, 12EI डेल्टा बाय एल स्क्वेअर डिवायडेड बाय लेंथ. सो किती येईल ते, 12EI डेल्टा बाय एल क्यूब.
हे झाली त्याची मॅग्निट्यूड या रिॲक्शनची. पण त्याची डायरेक्शन आपल्याला मुवमेंट लागली आहे, फिक्स्ड एंड मुवमेंट अँटी क्लॉकवाईज. तर आपल्याला कपल कसं पाहिजे, क्लॉकवाईज. सो इकडे अपवर्ड्स, इकडे डाऊनवर्ड्स. तर किती लागेल, 12 EI डेल्टा बाय एल क्यूब, 12 EI डेल्टा बाय एल क्यूब. इथे त्याच्या ऑपोजिट हा फोर्स असा लागणार डाऊनवर्ड रिॲक्शन. का, कारण आपल्याला कपल कसं पाहिजे, मुवमेंट्स लागलेत क्लॉकवाईज, कपल पाहिजे अँटी क्लॉकवाईज. ची मॅग्निट्यूड दोन्हीचे ॲडिशन 6 EI डेल्टा वाय एल स्क्वेअर, 6 EI डेल्टा वाय एल स्क्वेअर, 12 EI डेल्टा वाय एल स्क्वेअर डिवायडेड बाय लेंथ एल क्यूब. सो ही झाली रिॲक्शन आणि हा एंड मुवमेंट्स. इथे पण 12 EI डेल्टा वाय एल क्यूब. इथे टोटल मुवमेंट 0 + 3 EI डेल्टा बाय एल क्यूब. डायरेक्शन क्लॉकवाईज, सॉरी अँटी क्लॉकवाईज. सो कपल कसं लागणार, क्लॉकवाईज. मॅग्निट्यूड 3 EI डेल्टा बाय एल स्क्वेअर प्लस 0 3 EI डेल्टा बाय एल स्क्वेअर डिवायडेड बाय एल. सो 3 EI डेल्टा बाय एल क्यूब, 3 EI डेल्टा बाय एल क्यूब. इकडे आता मुवमेंट लागली आहे अँटी क्लॉकवाईज, सेम. सो कपल क्लॉकवाईज. मॅग्निट्यूड दोन्हीचे ॲडिशन डिवायडेड बाय 3 EI डेल्टा बाय एल क्यूब, 3 EI डेल्टा बाय एल क्यूब. इकडे अपवर्ड, इकडे डाऊनवर्ड, किंवा इथे दाखवून डाऊनवर्ड. ह्या केसमध्ये आपल्याला बीम दिली ए बी. एला अपवर्ड सेटलमेंट झाले डेल्टा 1, बीला डाऊनवर्ड सेटलमेंट झाले डेल्टा 2. या केसमध्ये रोटेशन झाले क्लॉकवाईज. आपल्याला सपोर्टला रोटेशन नको आहे, सो तिथे मुवमेंट लागणार फिक्स्ड एंड मुवमेंट अँटी क्लॉकवाईज. मॅग्निट्यूड 6 EI. इथे टोटल डेल्टा घ्यायचा, या पॉईंटपासून इथं अपवर्ड शिफ्ट झालेल्या आणि डाऊनवर्ड. सो हे डेल्टा 1 + डेल्टा 2 डिवायडेड बाय एल स्क्वेअर. आज इथे पण लागणार आणि इकडची पण मॅग्निट्यूड 6 EI डेल्टा 1 + डेल्टा 2 डिवायडेड बाय एल स्क्वेअर. इथे पण तीच. सपोज ही बीम ए बी आहे, हिला सेटलमेंट झालं डेल्टा 1, बीला सेटलमेंट झालं डेल्टा 2. त्या केसमध्ये काय करायचं, 6 EI ते डेल्टा इथून मोजायचा, या पॉईंटपासून दोन्हीतला डिफरन्स. तर डेल्टा 2 मायनस डेल्टा 1. इथे कसं इकडून सेटलमेंट झाल्यानंतरच्या कंडिशन्सचा डिफरन्स घ्यायचा. सेटलमेंट झाल्यानंतरची कंडिशन, त्या दोन्हीतला डिफरन्स डेल्टा 2 मायनस डेल्टा 1 ते डेल्टा 1 + डेल्टा 2.